तर आज आपण अगदी नाश्ता सेंटर सारखा कट वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मस्त असा झणझणीत तर्रीदार कट आणि त्यामध्ये हे मस्त मऊ लुसलुशीत आणि वरून एकदम क्रिस्पी बटाटे वडे मस्त खायला लागतात। कुणी पाहुणे आले काय बनवावं सुचत नसेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। अगदी घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होते। एकदा का हा कटवडा तुम्ही घरी बनवला तर बाहेरून कधीच आणणार नाही किंवा बाहेर जाऊन खाणार नाही, ही खात्री आहे। फक्त काही टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमचाही कटवडा हा अगदी परफेक्ट बनून तयार होतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला बटाटे वड्याची भाजी आहे ती बनवून घ्यायची आहे। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली का पाव चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता बारीक चिरूनच घालायचा आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो दाताखाली अडकणार नाही। तर सगळे मसाले छान परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची भरड घालायची आहे। तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या मिक्सरला छान अशी भरड करून घेतली होती। ते घालून याचा कच्चा वास जाईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे। तर याचा कच्चेपणा कमी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो, त्यामुळे नक्की घाला। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर संपूर्ण भाजीसाठी लागणारे इथे मी मीठ घातलेलं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला वरचं आवरण बनवायचं आहे बटाट्या वड्याचं, त्यामध्ये पण मीठ असतं, तर बेतानेच यामध्ये मीठ घाला। तर हळद मीठ सुद्धा छान परतून झालं का त्यानंतर यामध्ये उकडून साल काढलेले बटाटे घालायचे। तर इथे मी 5 मीडियम साईजचे बटाटे घेतले होते, ते उकडून छान त्याची साल काढून घेतली आणि हे बटाटे आपल्याला यामध्येच घालायचे। तर यामध्ये मी बटाटे डायरेक्ट घातलेले आहेत आणि मॅशरने मॅश करून घेते। तुम्हाला जर असं अवघड होत असेल तर तुम्ही सुरुवातीला हे मॅश करून घेऊ शकता किंवा किसणीने किसून घेऊन मग यामध्ये ॲड करून घेऊ शकता। तर इथे मी हे संपूर्ण बटाटे ते आहेत ते छानपैकी मॅशरने मॅश करून घेतलेत आणि छान असं सर्व मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे। तर आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची आहे आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या बटाट्या वड्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला छानपैकी थंड करून घ्यायचं आहे। तर इथे आपली कट वड्याची पहिली स्टेप आहे ती कंप्लीट झालेली आहे। तर ही बटाटे वड्याची भाजी थंड होते तोपर्यंत आपण दुसरी स्टेप म्हणजे जो कट वड्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलं, त्यामध्ये 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 5 ते 6 काळी मिरीचे दाणे घालायचे आहेत। ते छान तेलामध्ये परतले का यामध्ये 1 मोठ्या साईजचा कांदा रफली चॉप करून घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा कांदा जो आहे छान असा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे। अशा पद्धतीने हा कांदा परतून झाला का यामध्ये 2 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायचे आणि ते सुद्धा अगदी थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा सुद्धा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो। आणि कांदा आलं लसूण थोडंसं बाजूला करायचं आणि त्याच तेलामध्ये अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घालून हे सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खोबरं सुद्धा जे आहे ते छान असं लालसर रंगावरती परतून झालेलं आहे। संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 मूठ भरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीर सुद्धा 1 मिनिटभरासाठी आपण या मसाल्यासोबत छानपैकी परतून घेऊया। तर इथे आपली कोथिंबीर सुद्धा छान अशी परतून झालेली आहे। तर आता हे संपूर्ण भाजलेले मसाले जे आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरला याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी हे संपूर्ण मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। ह्याला थंड करूया आणि अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला ह्याचं वाटण तयार करून घेतलं, अगदी स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपली दुसरी स्टेप कंप्लीट झालेली आहे। तर कट वड्याची आता आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे, ती म्हणजे इथे आपल्याला कट तयार करून घ्यायचे। तर कट तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घातलेलं आहे। कट तयार करायचे म्हणजे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरायचं आहे। तर त्यामध्ये तेल गरम झालं का 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ते सुद्धा छान तेलावरती परतून घ्यायचे। आणि इथे तुम्ही बघू शकता कांदा जो आहे तो छानपैकी ट्रान्सपरंट झालाय। तर कांदा ट्रान्सपरंट झाला का 1 मोठ्या साईजचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घालायचा आहे
आणि तो सुद्धा छानपैकी परतून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला टोमॅटो परतत असतानाच यामध्ये काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुम्ही घरगुती कुठलाही काळा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पूड घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि आता हे संपूर्ण मसाले या टोमॅटो सोबत छान असं परतून घ्यायचे। तर संपूर्ण मसाले ह्या टोमॅटो सोबत परतल्यानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो सुद्धा छान असा परतला गेलाय, शिजलेला आहे आणि मसाल्याला सुद्धा छानपैकी तेल सुटलेलं आहे। अशा पद्धतीने मसाला परतून झाला का त्यामध्ये जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये घालायचंय आणि वाटण सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचंय। तर इथे आपल्याला वाटण खूप जास्त परतवायची गरज नाही, कारण संपूर्ण मसाले आपण भाजून घेतले होते। त्यासाठी 1-2 मिनिटे आपण हे वाटण या मसाल्यासोबत परतून घेऊया आणि यावरती आपण झाकण लावून 1-2 मिनिटे वाफ काढून घेऊया। म्हणजे काय होईल ना, या वाटणाला छानपैकी तेल सुटेल आणि सगळे मसाले अगदी व्यवस्थित असे भाजले जातील। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये आपण एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी घालूया। वजनी प्रमाणात म्हणाल तर 150 ग्राम इथे मी मटकी वापरलेली आहे। तर ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतली आणि यामध्ये ॲड केली आणि ही मटकी सुद्धा या वाटणासोबत 1 मिनिटासाठी परतून घेऊया। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर पाणी इथे आपल्याला गरम पाणी घालायचंय। गरम पाणी घातल्याने याला कट खूप छान येतो, त्यासाठी शक्यतो गरम पाणीच घाला। गरम पाण्याने एकतर या भाजीची चव सुद्धा टिकून राहते आणि याला कट सुद्धा खूप छान येतो। तर गरम पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता याला लगेचच कट यायला सुरुवात झालेली आहे। तर आता यावरती आपण अर्धवट झाकण ठेवूया आणि हा कट शिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। कट छान शिजतोय, त्यावरती कट येतो तोपर्यंत आपण बटाटे वड्याची तयारी करून घेऊया। तर इथे आपली 3री स्टेप कंप्लीट झालेली आहे। तर आता आपल्याला 4थी स्टेप कंप्लीट करायची आहे। तर इथे आपल्याला बटाटे वडे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत। तर बटाटे वड्यासाठी जी भाजी बनवली होती ती छानपैकी थंड झालेली आहे। आता तुम्हाला ह्याचे बटाटे वडे कितपत लहान मोठे करायचे त्यानुसार ह्या भाजीचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता। पण कट वड्यामध्ये जे बटाटे वडे सर्व केले जातात ते बऱ्यापैकी मोठेच असतात। तर मी सुद्धा इथे मीडियम साईजचे बटाटे वडे तयार करून घेणार आहे। ह्या भाजीमध्ये साधारण 7 ते 8 बटाटे वडे बनवून तयार होतात, तेही बऱ्यापैकी मोठे बटाटे वडे बनवून तयार होतात। तर इथे पहा, इथे आपले 8 बटाटे वडे बनवून तयार झालेले आहेत आणि एक छोटूसा तयार झालाय। तर लगेचच आपण ह्या बटाट्या वड्यासाठी लागणाऱ्या आवरणाची तयारी करून घेऊया। तर एक बाउल घेतलं, त्या बाउलमध्ये 1 वाटी इथे आपल्याला बेसन घालायचं आहे। कपाचं मेजरमेंट घ्या किंवा वाटीने घ्या। 1 कप इथे आपल्याला बेसन घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचंय, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा हिंग घालायचंय। हिंग नाही घातला तरी देखील चालेल, पण याची टेस्ट खूप छान येते, त्यासाठी मी थोडंसं हिंग घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा छानपैकी हातावर चोळून घातला। आता हे संपूर्ण कोरडे मसाले आहेत ते छानपैकी मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर बटाटे वड्यामध्ये कोथिंबीर घातली जात नाही, पण ते बटाटे वडे दिसायला खूप छान दिसतात, त्यासाठी मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तुम्ही नाही घातलात तरी देखील चालेल। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊया। पण यामध्ये मी लाल मिरची घालायची विसरले होते, त्यासाठी अगदी पाव चमचा यामध्ये मी लाल मिरची घातलेली आहे आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचंय, एकाच वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही। आणि इथे आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचंय, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही। पाण्याचा अंदाज मी तुम्हाला शेवटी सांगते की मला ह्यासाठी किती पाणी लागलेलं आहे। तर इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। एखाद्या चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते। तर चमच्याच्या साहाय्याने वरून हे बॅटर पाडल्यानंतर एकसारखं बॅटर पडत आहे आणि त्याचबरोबर इथे मला अर्धा कप आणि 1 ते 2 चमचे पाणी थोडंसं वरती लागलेलं आहे, याने तुम्हाला सुद्धा अंदाज येईल। आणि आता यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे। जोपर्यंत या बॅटरमध्ये हे तेल पूर्णपणे ॲब्झॉर्ब होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे छानपैकी फेटून घ्यायचंय। तर इथे मी सोडा वापरणार नाही, त्यासाठी इथे मी तेल घातलेलं आहे। सोडा वापरल्यानं जे बटाटे वडे आहेत ते खूप तेलकट होतात, त्यासाठी यामध्ये तुम्ही गरम तेल घाला, त्याने खुसखुशीत बटाटे वडे बनवून तयार होतात। तर इथे आपली 4थी स्टेप सुद्धा तयार झालेली आहे। बटाटे वड्याचं बॅटर बनवून तयार झालं आणि तोपर्यंत एका साईडला तुम्ही पाहू शकता इथे आपला कट सुद्धा बनवून तयार झालेला आहे। यावरती कट पहा, किती सुंदर असा कट आलेला आहे आणि ह्या कटाचा सुगंध इतका भारी येतो ना, एखादा नाश्ता सेंटर समोरून आपण जातो आणि तेव्हा असा घमघमाट वास यायला लागतो आणि त्या वासानेच आपल्याला ती खायची इच्छा होते। अगदी तसाच सुगंध इथे सुद्धा मस्त घरभर दरवळलेला आहे।
तर इथे आपला कट तयार झाला. तर आता आपण बटाटे वडे तयार करून घेऊया. बटाटे वडे तळून घेण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं. तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि त्यामध्ये बटाटे वडे सोडून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, बटाटे वडे तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि बटाटे वडे सोडल्यानंतर कमी करायची. कारण बटाटे वडे जे आहेत ते ओलसर असतात आणि तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे बटाटे वडे तेलकट होऊ शकतात. त्यासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि बटाटे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची. तर प्रत्येक बटाटा वडा घ्यायचा आणि ते असा बॅटरमध्ये बुडवायचा आणि चमच्याच्या सहाय्याने हे याच्यामध्ये सोडून घ्यायचं. तर माझ्या ह्या कढईमध्ये 2च बटाटे वडे बसतात, त्यासाठी मी 2च सोडलेले आहेत. तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही जास्त वडे सोडू शकता. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपले बटाटे वडे आहेत ते छानपैकी खरपूस झालेले आहेत. लगेचच यामध्ये चमचा घालायचा नाही. थोडंसं याच्यावरचं बॅटर कडक झाल्यासारखं वाटलं का मगच यामध्ये आपल्याला चमचा किंवा झारीच्या सहाय्याने छान असे हे वडे पलटून घ्यायचे आहेत. आणि आलटून पलटून दोन्ही बाजूने छान असे खरपूस होईपर्यंत हे बटाटे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हे जे बटाटे वडे आहेत ते किती छान असे टम्म फुललेले आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत किंवा चिवट होत नाहीत. अगदी मस्त खुसखुशीत असे हे बटाटे वडे बनवून तयार होतात. तर दोन्ही बाजूने आलटून पलटून मी छान असे हे बटाटे वडे खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे वडे आपण झारीच्या सहाय्याने तेलाच्या बाहेर काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता हे बटाटे वडे किती छान असे खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला पाहूनच कळत असेल की हे बटाट्यावरती अजिबात तेल राहिलेलं नाहीये, अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान असे खुसखुशीत असे हे बटाटे वडे बनवून तयार होतात. सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले बटाटे वडे सुद्धा आपण ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये बटाटा वडा सोडल्यानंतर मस्त असा टम्म फुगतो. त्यासाठीच गॅसची फ्लेम सुरुवातीला आपल्याला हाय ठेवायची आहे आणि वडे सोडल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे. मिडियम गॅसवरती हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण बटाटे वडे जे आहेत ते छानपैकी तळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत असे हे बटाटे वडे बनवून तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाहीत. तर आता हा बटाटा वडा खायचा कसा ते सुद्धा पाहून घेऊया. तर इथे एका प्लेटमध्ये सुरुवातीला मी थोडीशी मटकी सर्व करून घेतली आणि त्यानंतर यावरती जे बटाटे वडे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या भोवतालून आपल्याला जो कट आहे तो सोडून घ्यायचा आहे. म्हणजे खाताना सुद्धा आपल्याला फील येईल की आपण नाश्ता सेंटरवरच बसून खातोय. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही प्लेट सुद्धा तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी बटाटे वडे ठेवले. सुरुवातीला थोडीशी मटकी घातली, त्यानंतर बटाटे वडे ठेवले आणि त्यावरतून आपल्याला हा कट सोडून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यावरती आपल्याला सर्विंगसाठी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. बरेच जण यावरती फरसाण सुद्धा घालतात. तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता, पण मी ह्याच पद्धतीने ही बटाटा वडा सर्व करणार आहे. तर इथे पहा, इथे आपला अगदी नाश्ता सेंटरवरून मिळतो, अगदी तसाच बनवून तयार होतं. त्यापेक्षाही भारी म्हटलं तरी चालेल, कारण खूप हायजेनिक पद्धतीने घरी बनवलेला हा कटवडा आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्या ह्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही जर हा कटवडा तयार केला तर तुमचा सुद्धा कटवडा अगदी असाच बनवून तयार होतो. तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका झणझणीत रेसिपी सोबत. धन्यवाद.